गुढीपाडवा म्हटलं की सकाळी सकाळी गुढीची पूजा, त्यानंतर स्वयंपाक. आता पाडवा थाळीमध्ये काय काय मेनू बनवले ते बघू. आता या पद्धतीने पाडव्यानिमित्त स्वयंपाक नैवेद्यासाठी आणि जेवणासाठी बनवला. एकदम कमी वेळेमध्ये झटपट कशा पद्धतीने बनवला तेही बघू. आता सगळ्यात आधी स्वयंपाक झाल्यानंतर नैवेद्य सगळ्या देवांचे आणि नैवेद्याची थाळी बनवून घेतली. या पद्धतीने पाडव्यानिमित्त थाळी केली. आता सगळ्यात आधी सकाळी चूल पेटवून आणि दूध आटवण्यासाठी ठेवलं होतं. आता दूध झटपट आटवण्यासाठी आणि बासुंदी एकदम चविष्ट बनवण्यासाठी यामध्ये काजू आणि बदाम एकदम असं जसं पीठ असतं त्या पद्धतीने मिक्सरच्या भांड्यामधून काढून ते या दुधामध्ये टाकलं आणि पटकन असं दूध घट्ट झालं. आणि त्यामध्ये बासुंदीची चव वाढवण्यासाठी जायफळ आणि वेलदोड्याची पुडही घातली आणि गोड अंदाजानुसार साखर टाकून घेतली. या पद्धतीने बासुंदी झाली. जाळ तसाच होता चुलीचा चांगला चालू, म्हणून मातीच्या भांड्यामध्ये हे बटाट्याच्या भाजीसाठी बटाटाही उकडायला टाकला आणि बटाटेही फक्त 5 मिनिटात झाकण ठेवून मातीच्या भांड्यात उकडून झाले. आता बटाटे सोलून झाले आणि भजे आणि बटाट्याच्या भाजीसाठी एकच मसाला काढला. लसूण, आलं आणि मिरच्या या पद्धतीने ठेचा केला. तेल टाकलं, फोडणी दिली आणि कांदा कापून कांदाही तेलात परतून घेतला. त्यानंतर जो ठेचा काढलेला आहे तोही टाकला. यामध्ये बटाट्याच्या भाजीसाठी तिखट अंदाजानुसार यामध्ये ठेचा टाकला. त्यानंतर हळदही या मसाल्यामध्ये आणि कांद्यामध्ये टाकून घेतली. हळदीचा कच्चापणा जावं म्हणून 2 मिनिटं हळद तेलामध्ये तळून घेतली मसाल्यामध्ये. आता आम्ही या कांद्यामध्येच मीठ टाकते, म्हणजे सगळे ज्यावेळेस आपण बटाट्याची सुकी भाजी बनवतो त्यावेळेस सगळ्या बटाट्याला मीठ लागलं जातं आणि कांदाही छान असा तळला जातो. आता बटाटे सोलून घेतलेले आहे आणि त्याचे या पद्धतीने जास्त मोठेही नाही आणि जास्त छोटे नाही असे केले आणि या मसाल्यामध्ये टाकले. मातीच्या भांड्यात शिजून घेतल्यामुळे बटाटा असा अजिबातही चिकट न झाला, असा सुट्टा सुट्टा छान असा बटाटा शिजला. यामध्ये कापून घेतलेली कोथिंबीर टाकून दिली आणि लगेच बटाट्याची भाजी ही एका भांड्यामध्ये काढून घेतली. या पद्धतीने बटाट्याची भाजी झाली. आतमध्ये आता भजेही चुलीवर मावशी म्हटल्यास तळू. मग मी थोडासा सोडा, ओवा आणि जो बटाट्याच्या भाजीसाठी मसाला काढला होता तो टाकून कांदा आधीच कापलेला होता मावशीनी आणि भजेही मावशीजवळ बसल्या बसल्या मावशीनी तळून दिले, सगळं हाताखाली देऊन. लाल तिखट न टाकता जो बटाट्याच्या भाजीला ठेचा केला होता तोच टाकला भाज्याच्या पिठामध्येही. आता घट्ट अशी कणिक मळली आणि मावशीची एक टिप्स म्हणजे अजिबात तेलकट होत नाही अशा पुऱ्या, ती म्हणजे तेलाचं कडकडीत असं मोहन केलं आणि त्या पिठामध्ये टाकून मळून घेतलं. थोडीशी 1 चमचा साखर टाकून तळून घेतल्या, लाटून दिल्या एकदाणीने आणि मावशीने तळून घेतल्या. या पद्धतीने बासुंदी थंड झाल्यानंतर अजूनच घट्ट झाली आणि सगळा स्वयंपाक दोघी मिळून असा झटपट केला. भजे थोडेसे जास्तच झाले होते, कांदा जास्त कापण्यात गेला त्यामुळे त्यामध्ये बेसन पीठ थोडं जास्त टाकावं लागलं. या पद्धतीने सगळ्यात आधी देवाचे नैवेद्य दाखवून देवासाठी एक थाळी बनवत आहोत.
भात तसा ठेवू नये म्हणून घट्ट अशी डाळ बनवली. त्याला एकदम साधी अशी फोडणी दिली. हिंग, एकदम मस्त असा चविष्ट थाळी आणि मेनू झालेले आहे. देवाला नैवेद्य दाखवल्यानंतर सगळ्यांनाही जेवणासाठी ताटं वाढले. आता ही जी थाळी आहे ती पाडव्यानिमित्तच नाही तर कोणीही पटकन आलं की झटपट अशी ही थाळी बनवता येतं. कोणी म्हणजे पाहुणे आले की झटपट अशी थाळी बनवता येते. मावशीने ज्या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीने स्वयंपाक बनवला.